गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द एसी मशीन्स. एसी मशीन्समध्ये बेटा आता पुढचा आपला कन्सेप्ट चालू होईल की आपण कालपर्यंत बघितलं की आपलं सिंगल फेज इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टिंग नसते. राईट. आपण कालपर्यंत काय बघितलं, सिंगल फेज इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टिंग नसते. त्याच्यामधला आपण अजून एक कन्सेप्ट बघितला होता, डबल फील्ड रिव्हॉल्विंग थ्री. राईट. आता काय करायचं आहे, सपोज मला सिंगल फेज इंडक्शन मोटर बनवायची, म्हणजे जर तिला सेल्फ स्टार्ट करायचं मग त्यासाठी काय काय करावं लागेल. ठीक आहे. किंवा सेल्फ किंवा कुठलीही मोटर सिंगल फेज इंडक्शन मोटर मला बनवायची, म्हणजे सिंगल फेज इंडक्शन मोटर मला आता पळवायची, तर त्याला काय करावं लागेल. मग त्याच्यासाठी ना बेटा सिंगल फेज असल्यामुळे ती स्वतः तर पळणार नाहीच आहे. मग काय करायचं बेटा, सिंगल फेजचं कन्व्हर्शन टू फेजमध्ये करायचं, फक्त स्टार्टिंग पिरियडसाठी. फक्त आणि फक्त कुठल्या पिरियडसाठी बेटा, स्टार्टिंग पिरियडसाठी. स्टार्टिंग पिरियडसाठी मी काय करेल, सिंगल फेज इंडक्शन मोटरचं कन्व्हर्शन टू फेजमध्ये करेल. टू फेजमध्ये करेल म्हणजेच काय, सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणजे त्याच्यामध्ये एकच वाइंडिंग असते. मग दोन फेजमध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर मला दोन वाइंडिंग्स लागतील, बरोबर. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एक मेन वाइंडिंग असते जी की सिंगल फेज असते, आणि अजून एक स्टार्टिंग वाइंडिंग असते बेटा. अजून एक कुठली असते, स्टार्टिंग वाइंडिंग, जी की फक्त स्टार्टिंग पुरतीच मर्यादित राहते. जी की फक्त आणि फक्त कधी यूज होते बेटा, स्टार्टिंग पुरतीच मर्यादित राहते. ठीक आहे. आणि या दोघं वाइंडिंग्स ॲट अन अँगल ऑफ कंपल्सरी काय केली मी, 90 डिग्री. हे सगळं सगळं घडेल पण फक्त स्टार्टिंग पिरियडसाठी. हे सगळं सगळं घडेल पण फक्त आणि फक्त स्टार्टिंग पिरियडसाठी. दोघांमधला अँगल पण किती ठेवेल बेटा, 90 डिग्री. याच्यामुळे काय होईल, मग अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन ऑफ मोटर, दोघांमधला अँगल 90 डिग्री झाला आणि दोन वाइंडिंग्स झाले तर ऑटोमॅटिकली माझी रोटरला काय बेटा, स्टार्टिंग टॉर्क दिला जाईल आणि रोटर काय बेटा, मूव्ह व्हायला चालू होऊन जाईल. ठीक आहे. मग एकदा का माझी रोटर गोल 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 फिरायला लागली, मग नंतर मी ती स्टार्टिंग वाइंडिंग ऑटोमॅटिकली काढून फेकून दिली. कसं होतं, काय होतं ते आपल्या टाईप्स ऑफ इंडक्शन मोटरमध्ये बघायचं. ते आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, टाईप्स ऑफ इंडक्शन मोटर. तोच आज एक कन्सेप्ट मी घेणार आहे. आज त्याच्यातला आज एक कन्सेप्ट मी घेणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा काय सांगितलं बेटा, सिंगल फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग नसते. ठीक आहे. जर मला तिला पळवायचं असेल तर मी काय करेल, सिंगल फेजचं कन्व्हर्शन टू फेजमध्ये करेल. सिंगल फेज म्हणजेच एक वाइंडिंग असते, मग टू फेज म्हणजे काय, दोन वाइंडिंग. मग दोन वाइंडिंग म्हटलं तर जी दुसरी वाइंडिंग आहे त्या वाइंडिंगचं नाव काय बेटा, स्टार्टिंग वाइंडिंग. आणि अजून एक पहिली वाइंडिंग काय असते, मेन वाइंडिंग. दुसरी काय झाली, स्टार्टिंग वाइंडिंग. ती जी स्टार्टिंग वाइंडिंग आहे ती मी फक्त स्टार्टिंग पिरियडसाठीच यूज करेल, पुढे यूज करणार नाही. ती फक्त स्टार्टिंग पिरियडसाठी यूज करेल, पुढे मी त्याला यूज करणार नाही. ठीक आहे. बघा या दोघं वाइंडिंग्समधला अँगल पण कितीचा असेल, 90 डिग्री. त्याच्यामुळे अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन मोटर जर दोघं वाइंडिंग्स आहेत म्हणजे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाला, फ्लक्स आला म्हणजेच काय झाला, स्टार्टिंगचा टॉर्क आला, टॉर्क प्रोड्यूस झाला म्हणजेच माझी रोटर का गोल 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 फिरायला चालू होऊन जाईल. गोल 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 फिरायला का होऊन जाईल बेटा, चालू होऊन जाईल. कळालं. ठीक आहे. काय काय कसं कसं होतं ते ॲक्च्युअली मी जेव्हा टाईप्स ऑफ इंडक्शन मोटर डिटेलमध्ये घेईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आजच तो कन्सेप्ट घेणार आहे. ठीक आहे. आधी योग्य लिहून घेऊ. ठीक आहे. क्वेश्चन लिहा. अ सिंगल फेज इंडक्शन मोटर are made self-starting. A single phase induction motor are made self-starting. A single phase induction motor are made self-starting. A single phase induction motor are made self-starting. Justify your answer. Justify your answer. Justify your answer. पुढे घ्या. A single phase induction motor, आन्सर मध्ये घ्या आता. A single phase induction motor are not self-starting. A single phase induction motor are not self-starting. A single phase induction motor are not self-starting. Common है. In order to make the motor self-starting, it is temporarily connected to the two-phase motor. It is temporarily connected to the two-phase motor. It is temporarily connected to the two-phase motor at the time of starting period. Puts a point. For this single phase motor provides the extra winding. For this single phase motor provides the extra winding. Called as starting winding. Called as starting winding. In addition to the main winding. Called as starting winding, common in addition to the main winding. म्हणजे मेन वाइंडिंगला पकडून आणि अजून एक वाइंडिंग असते ती म्हणजे कुठली असते, स्टार्टिंग वाइंडिंग.
पुढचा पॉईंट, these two windings are placed exactly at an angle of 90 degree. These two windings are placed exactly at an angle of 90 degree. These two windings are placed exactly at an angle of 90 degree. Are placed exactly at an angle of 90 degree. Puts a point. Then, according to the principle of induction motor, the motor will start running due to the two phase. Then, according to the principle of induction motor, the motor starts running. The motor starts running due to the two-phase induction motor. The motor starts running due to the two-phase induction motor. What's the point? In this way, single-phase induction motor. In this way, the single-phase induction motor can be made self-starting. In this way, single-phase induction motor can be made self-starting. म्हणजे एक पॉइंट लक्षात येते का बेटा, सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये मला स्टार्टिंगला 2 वाइंडिंग पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि दोघांमधला अँगल कितीचा पाहिजे 90 डिग्री. दोघांमधला अँगल कितीचा पाहिजे बेटा 90 डिग्री. पुढचा क्वेश्चन घ्या, गिव्ह द डिफरंट टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. क्वेश्चन घ्या, गिव्ह द डिफरंट टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. गिव्ह द डिफरंट टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. गिव्ह द डिफरंट टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. लक्ष इकडे, सिंगल फेज इंडक्शन मोटरचे बेसिकली 4 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे रेजिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, त्याला अजून एक नाव आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. सेकंड, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. सेकंड कुठला बेटा, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. थर्ड आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. थर्ड कुठला बेटा, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. आणि चौथा आहे शेडेड पोल इंडक्शन मोटर. चौथा कुठला बेटा, शेडेड पोल इंडक्शन मोटर. या चारपैकी बेटा 3 मोटर ज्या पहिल्या आहेत ते एकमेकांवर वर्किंग डिपेंडेंट आहे. म्हणजे पहिलं जर व्यवस्थित कळालं पुढच्या 2 सहज कळतात. पहिलं जर व्यवस्थित कळालं पुढच्या 2 सहज कळतात, आणि तेच पहिलं आज मी घेणार. ठीक आहे, उद्या 2 मोटर्स माझे होतील पुढच्या. ठीक आहे, त्याच्यामुळे आज पहिल्या मोटरचं वर्किंग कन्स्ट्रक्शन एकदम व्यवस्थित बघायचं. त्याच्याच अनुषंगाने माझं उद्याचं असेल. काय बोललो काही नाही कळलं. पुन्हा एकदा 4 टाईप्स आहेत. कुठले बेटा, रेजिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, त्याला अजून एक नाव स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. सेकंड, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. थर्ड, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. आणि चौथा आहे शेडेड पोल इंडक्शन मोटर. शेडेड पोल इंडक्शन मोटर टोटली वेगळं आहे, ते नंतर बघू आपण काय. पहिले 4 टाइप्स घेऊन घ्या. देयर आर बेसिकली 4 टाइप्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. There are basically 4 types of single phase induction motor. First, split phase induction motor. First आहे split phase induction motor. Second, त्याला चॉल मध्ये लिहा resistance split phase induction motor. त्याला चॉल मध्ये लिहा resistance split phase induction motor. Second, कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. सेकंड आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. थर्ड, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. आणि चौथं शेडेड पोल इंडक्शन मोटर. ओके, आता पहिलं लिहून घ्या. पहिल्या स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ऑलमध्ये अजून एक रेजिस्टन्स स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. आता बेटा एक 5 ते 10 मिनिटं कोणीही काहीच करायचं नाहीये, सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. ठीक आहे, सगळ्यात पहिले याची सर्किट डायग्राममध्ये काय दिसतंय बेटा, सिंगल फेज सप्लाय दिलाय. तो सिंगल फेज सप्लाय मी 2 वाइंडिंग्सला दिलेला आहे. दिसतोय बेटा, एक आहे माझी मेन वाइंडिंग, एक आहे माझी ऑक्झिलरी वाइंडिंग. म्हणजे आता कन्स्ट्रक्शन सांगतोय. याच्यामध्ये बेसिकली 2 वाइंडिंग आहेत. स्टार्टिंगला 2 वाइंडिंग पाहिजे, आत्ताच बघितलं. ठीक आहे, 2 वाइंडिंग असतात. कुठली एक मेन वाइंडिंग आणि एक कुठली बेटा ऑक्झिलरी म्हणजेच त्याला स्टार्टिंग वाइंडिंग पण म्हणतात. ठीक आहे, एक मेन वाइंडिंग आणि एक कुठली बेटा ऑक्झिलरी वाइंडिंग. मेन वाइंडिंग जी असते ते हायली इंडक्टिव्ह असते आणि ऑक्झिलरी वाइंडिंग जी असते हायली रेजिस्टिव्ह असते. याच्यामुळे काहीतरी फरक होतो. काय फरक पडतो ते मी वर्किंगमध्ये सांगेन. आता फक्त कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगायचं की मेन वाइंडिंग हायली इंडक्टिव्ह आहे,
ऑक्झिलरी वायंडिंग हायली रेजिस्टिव्ह. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक स्विच पण लावलेला आहे. याच्यामध्ये अजून एक काय स्विच पण लावलेला आहे जो की सिरीजमध्ये, कोणाच्या सिरीजमध्ये, ऑक्झिलरी वायंडिंगच्या सिरीजमध्ये, जो की सिरीजमध्ये कोणाच्या, ऑक्झिलरी वायंडिंगच्या सिरीजमध्ये. कन्स्ट्रक्शन संपलं. काय काय सांगितलं बेटा, दाबा फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ कोणाचा, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. इट कन्सिस्ट ऑफ बेसिकली 2 वाइंडिंग्स. कुठले मेन वाइंडिंग अँड ऑक्झिलरी वाइंडिंग. पुढचा पॉईंट, मेन वाइंडिंग इज हायली इंडक्टिव्ह अँड ऑक्झिलरी वाइंडिंग इज हायली रेजिस्टिव्ह. It also consists of a switch connected in series with the auxiliary winding. पुन्हा एकदा construction. The above figure shows the construction of कशाचा बेटा, split phase induction motor. It consists of basically 2 windings, main winding and auxiliary winding. Main winding is highly inductive, auxiliary winding is highly resistive. पुढचा point, it also consists of a switch connected in series with the auxiliary winding. झालं वर्किंग. आता अतिशय महत्वाचं काय काय होतं काय काय नाही ते नीट बघा. ठीक आहे, काय काय होतं काय काय नाही ते नीट बघा. काय होतं बेटा, सगळ्यात पहिले द करंट I1 फ्लोज टू द मेन वाइंडिंग. करंट I1, पहिले I1 बद्दल बोलायचं. करंट I1 म्हणून तो झाला बेटा मेन वाइंडिंग. मेन वाइंडिंग कशी, हायली इंडक्टिव्ह. मेन वाइंडिंग कशी आहे, हायली इंडक्टिव्ह. जर ती हायली इंडक्टिव्ह असेल तुम्हाला RL RC ते फंडे आता आठवायचे. जर ती हायली इंडक्टिव्ह आहे तर व्होल्टेज आणि करंटमधला अँगल एक्झॅक्टली 90 डिग्री असतो. बऱ्यापैकी कसा असतो बेटा, 90 डिग्री. ठीक आहे, म्हणून इथे फेजर डायग्राममध्ये काढतात, मी दोघं आता सायमल्टेनियसली काढतोय. नीट बघा, फेजर डायग्राममध्ये काढताना इथे सपोज मी व्होल्टेज काढला तर नाही का बेटा, इकडच्या साईडला बऱ्यापैकी 90 डिग्रीच्या जवळपास मी काय काढेल बेटा, एक करंट I1 काढेल. करंट काय काढलं इथे, I1. करंट काय काढलं बेटा, I1. ठीक आहे, पुन्हा द करंट I1 flows to the main winding. The current I1 flows to the main winding, which is highly inductive. Hence, the phase angle between the voltage and current is 90 degree, nearly equal to the 90 degree. Nearly equal to the 90. Exact 90 नसतो, पण nearly equal to 90 degree असतं. पुढे, the current I2 flows to the auxiliary winding. The current I2 flows to the auxiliary winding. As the auxiliary winding is highly resistive. आता तुम्हाला आठवतं प्युअर रेजिस्टिव्ह, त्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट कसा असतो, इन फेजमध्ये. त्याच्यामध्ये व्होल्टेज आणि करंट कसा असतो, इन फेजमध्ये. इथे एक्झॅक्टली इन फेजमध्ये नाही आहे, पण बऱ्यापैकी तो इन फेजमध्ये असतो. पण तो बऱ्यापैकी कसा असतो, इन फेज. बऱ्यापैकी इन फेजमध्ये असतो. त्याच्यामुळे इथे काय झालं, माझा हा करंट I2 झाला. हा करंट काय झाला, I2. हा करंट काय झाला बेटा, I2. म्हणजे पहा, I1 बऱ्यापैकी 90 डिग्रीच्या जवळ कसं आहे आणि I2 बऱ्यापैकी कसं आहे बेटा, इन फेजमध्ये. दोन फंडे कळाले. पुन्हा एकदा, द करंट I1 फ्लोज टू द मेन वाइंडिंग. द करंट I1 फ्लोज टू द मेन वाइंडिंग. द करंट I1 फ्लोज टू द मेन वाइंडिंग. As the main winding is highly inductive, it lags the voltage by 90 degree. Puts the point. The current I2 flows to the auxiliary winding. As the auxiliary winding is highly resistive, hence the current here is in phase with the voltage. The current here किंवा voltage is in phase with the current. काही चालेल, नियरली इक्वल टू द इन फेज. आले बेटा, ठीक आहे. बरं, हे जे दोघं करंट आहेत I1 I2 यांच्यामधला एक्झॅक्टली अँगल किती बेटा, 90 डिग्री. बऱ्यापैकी 90 डिग्री येतो. ॲज द बोथ द करंट्स I1 and I2, ठीक आहे, बोथ द वाइंडिंग्स पण बघा, दोघं वाइंडिंग्स कसे आहेत बेटा, ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री. त्याच्यात दोन करंट फ्लो झाले म्हणजेच माझा फ्लक्स फ्लो झाला म्हणजेच काय, तिथे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं म्हणजेच काय आलं बेटा, स्टार्टिंगचा टॉर्क प्रोड्यूस झाला आणि आता माझे रोटर काय होईल बेटा, पळायला चालू होऊन जाईल. कुणामुळे शक्य झालं, दोन वाइंडिंगमुळे. कुणामुळे शक्य झालं, दोन वाइंडिंग. ॲज बोथ दिस करंट्स आर प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट अन अँगल ऑफ 90 डिग्री. Hence the flux is produced. Hence the rotating magnetic field is produced. Hence the torque is produced. म्हणजे पहा, करंट 90 डिग्री वरती आहे म्हणून फ्लक्स प्रोड्यूस झाले म्हणून काय झाले बेटा, तुमचा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाला. म्हणजेच काय प्रोड्यूस झाला, टॉर्क प्रोड्यूस झाला. या दोघं टॉर्कमुळे आता जी रोटर आहे बेटा ती गोल गोल फिरायला चालू होऊन जाईल.
आता जी रोटर आहे ती गोल 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 फिरायला चालून जाईल. आता रोटर पळायला चालू होईल. 2 वाइंडिंग्समुळे माझी रोटर काय झाली बेटा, गोल 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 फिरायला चालू झाली. हे सगळं घडेल, पण कधी, जेव्हा माझा स्विच काय असेल बेटा, क्लोज. जेव्हा तुमचा इथे स्विच काय असेल बेटा, क्लोज. स्विच काय पाहिजे, क्लोज. हे सगळं घडेल पण त्यावेळेस तुमचा स्विच काय पाहिजे, क्लोज. हे सगळं घडेल पण त्यावेळेस तुमचा स्विच काय पाहिजे, क्लोज. आता काय झालं, रोटर पळतीये. जेव्हा रोटरीचा स्पीड 70 ते 80% ऑफ द सिंक्रोनस स्पीड पोहोचतो. सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय, सपोज ती रोटर एका मिनिटाला 1000 RPM पळत असेल, एका सेकंदाला किती 1000 RPM पळत असेल, तर आता रोटरचा स्पीड साधारणपणे 800 ते 700 RPM पर्यंत पोहोचून गेलाय. आता किती पोहोचलाय बेटा, 700 ते 800 RPM पर्यंत पोहोचून गेलाय. त्यावेळेस ॲटोमॅटिकली हा जो स्विच आहे तो ओपन होतो. हा जो स्विच आहे तो ॲटोमॅटिकली काय होतो बेटा, ओपन होतो. जर हा स्विच माझा ओपन झाला तर आता ऑक्झिलरी वाइंडिंग कनेक्शन मध्ये येईल का, नाही. म्हणजे स्टार्टिंगची वाइंडिंग आता कनेक्शन मध्ये नाही आहे. फक्त एक वाइंडिंग कनेक्शन मध्ये असेल, ती म्हणजे कुठली, मेन वाइंडिंग. आणि एकदा का माझी रोटर 70 ते 80% पर्यंत पोहोचून गेली सिंक्रोनस स्पीडच्या, आता ऑक्झिलरी वाइंडिंग माझी कनेक्शन मध्ये नाहीये, फक्त आणि फक्त मेन वाइंडिंग कनेक्शन मध्ये. म्हणजे ती माझ्यासाठी काय झाली, आता सिंगल फेज मोटर झाली. ती माझ्यासाठी काय झाली बेटा, सिंगल फेज. आधी मी तिला 2 फेज मध्ये वापरलं. कुठले, ऑक्झिलरी वाइंडिंगचा एक फेज आणि मेन वाइंडिंगचा एक फेज. त्याच्यामुळे 2 फेज मध्ये होती. आता माझी मोटर सिंगल फेज मध्ये पळतीये. पळत आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा झाला. म्हणजे एकदा का स्विच माझा ओपन झाला, ठीक आहे, ऑक्झिलरी वाइंडिंग कनेक्शन मध्ये नाहीये ना, फक्त मोटर पळेल. ती म्हणजे कोणामुळे, मेन वाइंडिंगमुळे. हा व्हिडिओ 1-2 वेळेस पुन्हा बघाल, कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट. कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट. उद्याचे दोन मोटरी माझ्या ह्या कन्सेप्टवरती चालतील. उद्याचे दोघी मोटरी माझ्या ह्या कन्सेप्टवरती चालतील. ठीक आहे, पुन्हा एकदा वर्किंग मध्ये काय सांगितलं, द करंट I1 flows to the main winding, ठीक आहे, which lags the voltage by 90 degree as the main winding is highly inductive. The current I2 flows to the auxiliary winding. The current here is in phase with the voltage as the auxiliary winding is highly resistive. Due to both these currents I1 and I2, the flux is produced. Hence, the rotating magnetic field is produced. Hence, the starting torque is produced, due to which the rotor starts rotating. When the rotor reaches the speed of 70 to 80% of the synchronous speed, the switch automatically gets open. But त्याच्या आधी एक पॉईंट सांगायचं मला, हे सगळं काही घडेल, दिस ऑल विल टेक प्लेस when the switch is closed. हे सगळं काही घडेल जेव्हा स्विच माझा काय असेल, क्लोज असेल. आता स्विच मला ओपन करायचा आहे. मग when the rotor reaches the speed of 70 to 80% of the synchronous speed, now the switch automatically gets open. स्विच क्लोज असताना बेटा काय घडलं नीट बघा. जेव्हा तुमचा स्विच इथे क्लोज होता तेव्हा रोटर दोघी वाइंडिंग्समुळे पळत होती. कुठली, मेन वाइंडिंग पण, ऑक्झिलरी वाइंडिंग पण. जेव्हा तुमचा स्विच क्लोज होता तेव्हा मोटर दोघी वाइंडिंग्समुळे पळते. कुठली, मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग. ठीक आहे, तिला 2 वाइंडिंग लागतात. स्टार्टिंगला झालं, मोटर पळाली एकदम मक्खनसारखी पळाली. 70 ते 80% पर्यंत स्पीड पोहोचून गेला. 70 ते 80% पर्यंत स्पीड पोहोचला. आता स्विच काय होऊन जाईल, ओपन. जेव्हा माझा स्विच ओपन झालाय, आता माझी मोटर फक्त आणि फक्त कुठल्या वाइंडिंगमुळे पळेल, मेन वाइंडिंगमुळे. आता माझी मोटर फक्त कुठल्या वाइंडिंगमुळे पळेल, मेन वाइंडिंगमुळे. पुन्हा एकदा सांगतोय नीट ऐका. इथे करंट I1 आहे जो की मेन वाइंडिंगमुळे चाललाय, which lags the voltage by 90 degree. ठीक आहे, the current I2 flows to the auxiliary winding which is in phase with the voltage. Due to both these currents I1 and I2, the flux is produced. Hence, the rotating magnetic field is produced. Hence, the starting torque is produced and the rotor starts rotating. This all will take place when the switch is closed. हे सगळं घडेल पण कधी, जेव्हा स्विच माझा काय असेल, क्लोज असेल. Now, when the rotor reaches the speed of किती बेटा, 70 to 80% of the synchronous speed, 70 ते 80% पर्यंत पोहोचून गेली, ऑटोमॅटिकली माझा स्विच काय होऊन जाईल, ओपन होऊन जाईल. ओपन झाला. आता माझी रोटर फक्त आणि फक्त मेन वाइंडिंगमुळे पळेल, ऑक्झिलरी वाइंडिंगमुळे पळणार नाही. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा माझा स्विच क्लोज होता तेव्हा मोटर
दोघं वाइंडिंग्समुळे पळाली. कुठली कुठली बेटा? मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग. पण स्विच जेव्हा ओपन झाला तेव्हा मोटर फक्त आणि फक्त मेन वाइंडिंगमुळे पळाली, ऑक्झिलरी वाइंडिंगमुळे पळाली नाही. कळालं बेटा? ओके. आता इथे ना बेटा तुम्हाला फेजर डायग्राम पण काढायचे आहे. फेजर डायग्राम मध्ये काय करायचं बेटा की पुन्हा आता याला पॅरलल काढा. पुन्हा नंतर याला पण पॅरलल, इकडचे. ठीक आहे, इकडच्या लाईनला पॅरलल. झालं. आणि मग हा पॉइंट हा काय असेल बेटा? टोटल करंट आहे. हा काय तुमचा टोटल करंट आहे. ही काय झाली बेटा? त्याची फेजर डायग्राम. ही काय झाली? फेजर डायग्राम. I2 कोणामुळे? ऑक्झिलरी वाइंडिंगमुळे. I2 कोणामुळे बेटा? ऑक्झिलरी वाइंडिंगमुळे. राईट. त्याच्यानंतर I1 कोणामुळे? मेन वाइंडिंगमुळे. I1 कोणामुळे बेटा? मेन वाइंडिंगमुळे आहे. ठीक आहे, फाईन. ओके. आता एक काम करायचं बेटा, हेडिंग तर सगळ्यांनी टाकलेलीच आहे. फाईन. सगळ्यांची सर्किट डायग्राम काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा. सर्किट फेजर डायग्राम नाही काढायचे आणि फक्त सर्किट डायग्राम काढायचे. आणि फक्त काय काढायचे बेटा? सर्किट डायग्राम. सगळेजण आणि फक्त सर्किट डायग्राम काढून घ्या. आणि फक्त सर्किट डायग्राम काढून घ्या. चल, झालंय. आता हेडिंग टाका कन्स्ट्रक्शन. आता हेडिंग टाका कन्स्ट्रक्शन. The above figure shows the construction of split phase induction motor. The above figure shows the construction of split phase induction motor. The above figure shows the construction of split phase induction motor. The above figure shows the construction of split phase induction motor or resistance split phase induction motor or resistance split phase induction motor or resistance split phase induction motor. What's the point? It consists of two windings, main winding and auxiliary winding. It consists of two windings, main winding and auxiliary winding. It consists of two windings, main winding and auxiliary winding. It consists of two windings, main winding and auxiliary winding. What's the point? Main winding is highly inductive. Main winding is highly inductive and auxiliary winding is highly resistive. Main winding is highly inductive and auxiliary winding is highly resistive. Main winding is highly inductive and auxiliary winding is highly resistive. What's the point? It also consists of the centrifugal switch. It also consists of a centrifugal switch. It also consists of a centrifugal switch connected in series with the auxiliary winding. Connected in series with the auxiliary winding as shown in the figure above. Connected in series with the auxiliary winding as shown in the figure above. Connected in series with the auxiliary winding as shown in the figure above. What's the point? Working. What's the point? Working. The current I1 flows to the main winding. The current I1 flows to the main winding which lags the voltage by 90 degree. Which lags the voltage by 90 degree. The current I1 flows to the main winding. The current I1 flows through the main winding which lags the voltage by 90 degree. Which lags the voltage by 90 degree. As the main winding is highly inductive. As the main winding is highly inductive. As the main winding is highly inductive. What's the point? The current I2 flows to the auxiliary winding. The current I2 flows to the auxiliary winding. The current I2 flows to the auxiliary winding which is in phase with the voltage as the auxiliary winding is highly resistive. As
the auxiliary winding is highly resistive. As the auxiliary winding is highly resistive. As the auxiliary winding is highly resistive. Puts a point. Due to both the currents I1 and I2. Due to both the currents I1 and I2. Due to both the currents I1 and I2, the flux are produced. The fluxes are produced. The fluxes are produced. The fluxes are produced. Hence, rotating magnetic field is produced. Hence, rotating magnetic field is produced. And due to which starting torque is produced. And due to which the starting torque is produced. Due to which the starting torque is produced. So that the rotor starts rotating. So that the rotor starts rotating. So that the rotor starts rotating. Puts a point. During all these conditions, the switch is closed. During all these conditions, the switch is closed. During all these conditions, the switch is closed. Hence, the rotor rotates due to both the windings. Hence, the rotor rotates due to both the windings. Hence, the rotor rotates due to both the windings. That is auxiliary winding and main winding. That is auxiliary winding and main winding. That is auxiliary winding and main winding. Puts a point. Puts a point. When the rotor reaches the speed of, when the rotor reaches the speed of, when the rotor reaches the speed of 70 to 80% of the synchronous speed, when the rotor reaches the speed of 70 to 80% of the synchronous speed, 70 to 80% of the synchronous speed, comma there, the centrifugal switch gets open. 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 Due to which the rotor rotates only due to the main winding. Due to which the rotor rotates only due to the main winding. Due to which the rotor rotates only due to the main winding. And auxiliary winding is kept out of the circuit. And auxiliary winding is kept out of the circuit. And auxiliary winding is kept out of the circuit. Okay. आता तिकडे तुम्हाला बाजूला बेटा फेजर डायग्राम दिसते, ती फेजर डायग्राम काढायची. तिकडे तुम्हाला बाजूला फेजर डायग्राम दिसते, ती काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तिकडे बाजूला तुम्हाला काय दिसते बेटा, फेजर डायग्राम दिसते, ती काढून घ्यायची आहे. ठीक आहे. ती काढून झाल्याच्या नंतर इकडे तुम्हाला टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स दिसते बेटा. इकडे काय दिसते बेटा, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. इथे बाजूला तुम्हाला काय दिसते बेटा, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. फेजर डायग्राम काढून झाल्याच्या नंतर काय करायचे बेटा, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स काढायची. फेजर डायग्राम काढून झाल्याच्या नंतर काय काढायचे, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स इकडे दिसते बाजूला, ती काढून घ्यायची. ठीक आहे. टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स काढून फेजर डायग्राम काढून झाला की काय काढायचे बेटा, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स काढायची. कळालं बेटा. ओके. हे दोन कन्सेप्ट आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशनसाठी काही नाही, डायरेक्ट हा कन्सेप्ट. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण त्याचं रेजिस्टन्स स्पीड फेज इंडक्शन मोटरचं काय काय बघितलं, सर्किट डायग्राम बघितली. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन बघितलं, वर्किंग बघितलं, फेजर डायग्राम बघितली आणि अजून एक काय बघितली, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. अजून एक काय बघितली, टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. टॉर्क फेजर डायग्राम झाल्याच्या नंतर टॉर्क स्पीड कॅरेक्टरिस्टिक्स काढून घ्यायची बेटा. ओके. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.